चलो लाइव हो गया। आप बैठिए। जो है यहाँ पर पायदोनी पुलिस स्टेशन में आया हूँ। इनकी बिल्डिंग के अंदर स्मार्ट मीटर लगाने के लिए लोग आए थे। 1 मीटर बदली किया है इन्होंने। 1-2 मीटर बदली किया है। नोटिस कंसेंट इनका लिया नहीं गया है। इसके अलावा इनके पास से दूसरे भी लेटरेज मिले, ब्लैंक जो साइन है, ब्लैंक लेटरेज के सिग्नेचर्स है जो इनके अभी हमारे कब्जे में। स्मार्ट मीटर्स का स्टॉक भी हमारे पास है। लॉक लगा था जब स्मार्ट मीटर पर, तो स्मार्ट मीटर पर कैबिन पे लॉक लगा था। कैबिन पे मीटर के कैबिन पे लॉक। और हम लोग स्टेटमेंट देके यहाँ पर इनके खिलाफ आज FIR फाइल करवा रहे हैं स्मार्ट मीटर लगाने के। ठीक है, आपका नाम क्या सर? मेरा नाम मनमोहन शर्मा। पेशे सर मैं खुद एडवोकेट हूँ जी। और कमला कशेन जी का मैं जूनियर भी रह चुका हूँ। ऐसा नहीं कि अभी जब उनको मैं पूछा तुम्हारे पास हमारा डॉक्यूमेंट्स है क्या, तो उनके पास हमारा बोलते लैंडलॉर्ड से बात किया। तो मैंने बोला नरेंद्र मोदी ने मुझे बोला आपको कस्टडी में रखने का, तो वर्बली चलता है? नहीं चलता है। ना हमारे पास कंसेंट लिया, ना किसी इंडिविजुअल को कंसेंट दिया। और वो खुद बोल रहे कि रेसिडेंशियल को हम मीटर चेंज नहीं करके, वी आर रेसिडेंशियल, तो कैसा चेंज किया? सबसे पहले मीटर मेरा चेंज किया और उनका पूरा सामान मैंने जब्त किया। जब तक कि पंचनामा होगा ना मैं सामान दूंगा नहीं, मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ। तो अभी यहाँ पर हम लोग पायदोनी पुलिस स्टेशन है, पंचनामा करेंगे, इनके खिलाफ FIR करेंगे और स्टेटमेंट दर्ज करेंगे। विटनेस में मैं भी रहूँगा और एक कमला के श्रीनिवास अपने बात लॉक तोडला और मतलब उघडला आणि आतमध्ये जुनं मीटर होते ते काढले, 2 बदली केले. त्यांना माहीत पडला की आले पटलं ते पण एडव्होकेट आहे आणि मी ग्रुपचा अध्यक्ष आहे आणि कमला के श्रीनिवास सर ते आता मुंबईमध्ये नाही, बाहेर गेले. त्यांचा मला फोन आला की तुम्ही ह्या इकडे, आणि हे लोकांनी कोणता पण कन्सर्ट घेतलेला नाही. कोणाचा कंझ्युमरचा कन्सर्ट ना घेतला आणि मीटरची कॅबिन जोराने उघडली आणि आज मी 2 मीटर लागलेले आहेत. ठीक आहे, त्याची आपण चौकशी करूया. तुमच्याकडे काय परमिशन आहे का तेव्हा? कारण आम्ही फक्त ते सोसायटी मीटर परमिशन असेल ना लावायची का? परमिशन असेल तर परमिशन सगळी घेऊन या. आपण त्याच्यावर त्याच्या परमिशन काय, त्यांच्या जर अनधिकृत काय असेल तर त्याच्यावर कारवाई करणार. दोन विटनेस तुम्हाला आम्ही ठेवून आपण त्याला प्रत्येक थोडी चौकशी तर दुसरी गोष्ट त्यांनी नोटीस पेस्ट करून गेली. आता एवढा वेळ आहे का आपण वाचायला? त्यांनी ती नोटीस वाचली. प्रत्येक पोलीस जाऊन नोटीस मध्ये काय दिलंय साहेब? नोटीस मध्ये काय दिलंय? तुम्ही बसा तिकडे. तुमचं जे परमिशन आहे ते चेक केलं त्याच्यावर कागदपत्र योग्य ती कारवाई माणूस येतात साहेब ते डॉक्युमेंट पेपर घेऊन. म्हणजे आताच्या घटनेला यांच्याकडे हातात परमिशन नाहीये. आताच्या घटनेला वर पडवायची परमिशन नाहीये. माणूस घेऊन जायला म्हणजे आताच्या घटनेला नाहीये, म्हणजे हा काम इलिगल आहे. काम करायला येणार कोणत्याही गव्हर्नमेंट सर्वंटला त्यांच्याकडे ते परमिशन हातात तिकडे पाहिजे, वर्क ऑर्डर पाहिजे. रस्त्याचं काम असू द्या, बिल्डिंगचं काम असू द्या, इलेक्ट्रिकचं असू द्या, पाणीचं असू द्या, ते वर्क ऑर्डर त्यांच्या हातात पाहिजे. अधिकाऱ्याची सही पाहिजे, नाव पाहिजे, कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे त्या ऑर्डरवर. कारण कोणाला कंझ्युमरला काहीतरी त्रास असेल मग ते अधिकारीला फोन करू शकते, संपर्क करू शकतात. पण आता हे तसं काहीतरी पण इकडे यांच्याकडे नाही. आणि सकाळी किती वाजता आले? 9च्या अगोदर आले का? 8:30-9:45 एवढी सकाळी आता येणार आणि कोणाला विचारणार नाही, असं काम करणार. मग हे त्यांची काम करायची प्रतिक्रिया जसं दिसते की ते अनधिकृत आहे, इलिगल आहे, ते बरोबर नाही. हे प्रोसेस जे फॉलो करतात ते इलिगल आहे. प्रोसेस इलिगल तरी फॉलो करणार, कधी काम इलिगल असेल तरी कोणतरी प्रोसेस इलिगल फॉलो करतात. तर हे आता आम्ही चौकशी करतो. इकडे पायदोनी पोलीस स्टेशनला आहेत, त्यांनी फोन केलेला आहे आपल्या साहेबांना. ते कोणते पेपर घेऊन येतात ते इकडे SHO ते त्याची कारवाई करायच्या अगोदर एकदा बघणार आणि मग पुढे कारवाई आम्ही करू. FIR फाईल करू, विटनेसला आम्ही राहणार. 12 वाजता ते घेऊन येते. बोलून घ्या ना लगेच. किती वेळात येतील तुमची? ठीक आहे. नाही तुमचं माझा स्टेटमेंट घ्या. बुक घ्या. नाव पुस्तकाचं
इज हाईली करप्ट। अमित पटेल का अपने विधानसभा में ये सुना रहेगा, 1 माला फोड़ के 10 माला, तो 10 माला को परमिशन कैसे देते विदाउट ओसी, मीटर लगते कैसे? और मैंने पुलिस में भी कंप्लेंट डाल के रखा है, BSP में भी डाल के रखा है, PW में डाल के रखा है, उनको लिफ्ट का भी परमिशन मिल जाता है। एक झोपड़ा तुमको दिखता है लेकिन तुमको टावर नहीं दिखता है। तो जस्टिस काका वाले ने फायदुनी को ये बोला था, फायदुनी को तुम्हारे पास 8 माले की बिल्डिंग है, तुमको छोटा दिखता है लेकिन तुमको बिल्डिंग नहीं दिखती है। तो फायदुनी के ऊपर था, जस्टिस काका वाले का जजमेंट है इलीगल कंस्ट्रक्शन के ऊपर। तो फिर फायदुनी को उन्होंने पिन पॉइंट किया, अभी फायदुनी से दिल्ली इसको रास्ते में लड़ना नहीं शर्मा मनमोहन किशोरीलाल शर्मा। पट्टा इकडे आणायला नाही सांगितलं रूम नंबर 12 डिस्ट्रिक्ट वाले पहिला माळा। डिस्ट्रिक्ट वाल्यांकडून हे नाही आहे एवढे जमनाबाई बिल्डिंग नाही आहे. 50 की खाली वडगावी मस्जिद बंदरपेठ मुंबई नंबर 2 वडगावी हो। येऊ का? हो या. येऊ का म्हणतो यांनी एखादा फोन करायला पाहिजे, फोन लवकर सांगितलं याला 9:30 कुठेही पोहोचायला पाहिजे. एक माणूस रिलीफ काय बोलला फोन केला आता 9 माझा टाइम पण मी 9:30 पूर्ण स्टेटमेंट घ्या घ्या पेपर आहे आज काय घडलं कोण आलं काय झालं पाणी टाक पुसून घे रिकॉर्डर बटू है ना नहीं चलेगा येऊ का हो या मनमोहन किशोरीलाल शर्मा। किशोरीलाल पत्ता घ्या बघूया तुमची काय डॉक्युमेंट दाखवा काय काय तुम्ही कसं आधी काय झालं पत्र दाखवा तुमची वकील आता ठेवायला पाहिजे ना तुम्ही इंटिमेशन दिली का त्यांना यांना गोव्याला जायच्या आधी त्यांच्या मित्राकडे इंटिमेशन दिली का रूम नंबर 12 हातात त्यांना दिली का
का आता काय काम बिम चालू असेल तर हा तुम्ही द्या लोक काय तुम्ही त्यांना इंटिमेशन द्यायला पाहिजे ते घरी जाऊन. जमणार आहे. ते जमणार आहे. तुम्ही जायच्या आधी वरती जायच्या मीटर काढायच्या आधी त्यांना इंटिमेशन द्यायला पाहिजे. त्यांना दिली त्यांना गडगाडी. इंटिमेशन तर 50 दिवसाची. हां, 50 दिवसाची. तुम्ही मीटर काढताना इंटिमेशन त्याबाबत दिली का नाही दिली? इथं काय काम चालू असेल त्याची इलेक्ट्रिक बिल चालू असेल काय कॉम्प्युटर चालू असेल त्याबाबत त्यांना समजून सांगायला पाहिजे ना की बाबा तुमच्या इथे करायला पाहिजे ना तुम्ही तुमचे कागदपत्र म्हणजे अधिकारी कुठे बीएससीचे अधिकारी आहेत का आल्यानंतर तुम्ही त्याबाबत तुमच्या सुरूच आहे ना की त्या याच्यामध्ये त्यांचे जे राहतात लोक त्यांना जाऊन इंटिमेट कन्फर्म केलं पाहिजे होतं तुम्ही ते केलेलं नाही तसं एक घरात काहीतरी काम चालू असतं ना नोटीस लावली नोटीस वगैरे नोटीस लावली ज्या वेळेला काढतात त्यावेळेला तुम्ही जाऊन सांगायला पाहिजे ना तुमच्या ऑफिसला की बाबा आम्ही हे काढतोय इलेक्ट्रिक सप्लाय तुमचा इलेक्ट्रिक काढल्यानंतर इलेक्ट्रिक सप्लाय बंद घरपोडी झाली. दुसरी तुमचा इलेक्ट्रिसिटी मीटर कायदा 171 काय म्हणतो प्रत्येकाला नोटीस इंडिव्हिज्युअल सब करायला पाहिजे. हा बोलतो लँडलॉर्डला सांगितला लँडलॉर्डचा त्याच्याकडे नंबर आहे लँडलॉर्डच्या मॅनेजरने पोरली लँडलॉर्डला नाही सांगितलं त्याच्यामध्ये लँडलॉर्डचं नाव काय त्यांना विचार आधी पण झालं तुमच्या लँडलॉर्ड विचार त्यांना म्हणजे लँडलॉर्डचं नाम काय 2 मिनिटं तो बोलतो लँडलॉर्ड परमिशन दिली लँडलॉर्डचं नाम काय बोलणी झाली तर मी बोललो लँडलॉर्डचं आम्हाला लेखीमध्ये दाखवा त्यांची नोटीस म्हणते जे 15 वर्षाचा पूर्वीचं मीटर आहे आम्ही त्यांना बदलण्यात येणार आहे त्याच्यावरती आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण आमचा 15 वर्ष झाले का आणि रेसिडेन्शियलला तुम्ही स्मार्ट मीटर लावू शकतात का ते बोलतात आम्हाला 20 आधी आमच्या वरिष्ठांकडे तर 20 तर देवेंद्र साहेब फडणवीसनी पण सांगितले की आम्ही कोणत्याही रेसिडेन्शियलला आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही मग तुमचे वरिष्ठ मोठे काय देवेंद्र फडणवीस मोठे काय तुमचं 171 टाकायचा इलेक्ट्रिक त्यांनी आमची चेंबरमध्ये हात कसे टाकले लावली का आपण इन्फॉर्मिंग ते बीएससी मध्ये आणि त्याचं टायमिंग काय बीएससी आयडेंटिटी कार्ड करायला पाहिजे अंदर कोणता मध्ये वरती त्याचा पट्टा जो होता बीएससीचा होता त्यांना पकडला त्यांनी आयडेंटिटी कार्ड काढून ठेवले परत आयडेंटिटी कार्ड वेदर इज ऑफ बीएससी पर्सन ऑर नॉट आम्ही जेव्हा आयरलँडला गेले हे लोक पळून गेले हा होता आणि आपण यांच्याकडे 2 महिने गेले त्यांचं पूर्ण सामान आम्ही जप्त केलेलं आहे आमच्या कस्टडीमध्ये जेव्हापर्यंत आम्हाला आमचा पंचनामा होत नाही आम्ही सामान देणार नाही मी लाईव्हमध्ये बोलतो पोलिसांकडे पंचनामा व्हायला पाहिजे व्यवस्थित कायदेशीर पंचनामा व्हायला पाहिजे कायदेशीर जे होतात ते बाद लेखीमध्ये यायला पाहिजे त्याच्यानंतर मी त्याची सामान देणार नाही आम्ही सामान देणार नाही त्याचे मीटर सापडलेत आम्हाला काही आम्हाला लेटर रेट त्याच्यावरती फक्त फॉर्मॅट आहे त्याच्यावरती स्टॅम्प मारलेले आणि अजून काय लिहिलेलं नाही म्हणजे अशा फॉर्मॅटवरती ऑफिसचा स्टॅम्प कसे मारू शकतात किंवा तो लेटर व्हॅलिडिटी आणि इनव्हॅलिड आहे तर बोगस लेटर रेट छापले उसका आईडी कार्ड मिलता है अंदाजे साधारणतः 9:15 वाजता 9:15 वाजता आम्हाला माहीत पडलं म्हणजे आमची लाईट गेली नाही आली मग आम्ही बिल्डिंगमध्ये अजून 2-3 माणसं विचार हा ह्याला पण ऑफिसला त्याच्यामुळे माणसं किस बार में हाँ हाँ कंपल्सरी रजिस्टर होनी चाहिए आपने आपको एक आधे घंटे में फोन कर आधे घंटे में आपको फोन करूँगा जरा एक जगह बैठो जरा आधे घंटे में फोन करो आधे घंटे में आपका नाम क्या बोले ओके आधे घंटे दूसरी बात है जैसे टाइमिंग है वर्किंग आवर्स है 24 तास कामाला 1 लाख मध्ये करते कामाला 1 लाख ऑफिसर आहेत पण 24 आवर्स ते 1 लाख मध्ये बसतात मग ते आले कसे त्याचे वर्किंग आवर्स त्यांचं काय त्यांचे 8:30 वाजता ते काम हां ते पंच कधी करतात त्याची हजेरी कधी लावतात आता तुम्ही पण पोलीसमध्ये तुम्ही पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे
तुम्ही पण पंच करतात नाही तर जाता तुम्हाला काही टायमिंग दिलं असेल ना 8 लेटर हेड आम्हाला कंपनीने दिलेलं आहे, टायमिंग वगैरे टाकून दिले, 7 ते 3 टायमिंग आहे माझा. तुमचे डॉक्युमेंट आले की दाखवा तुम्ही. सध्याच्या घटनेला मी त्यांच्याकडनं दस्तावेज मागितले या रोज शाळेला 10 वाजून 5 मिनिटाला. त्यांच्याकडे काय कोणतेही दस्तावेज नाही. मग कामं कशी करतात? मुझे मीटर का पैसे निकाल के देखो. इसके भी लगे. अभी इसमें फ्रॉड करके होगा नहीं होगा तो जिम्मेदारी किसकी? नहीं इन्फॉर्म तो उनको करना ही जरूरी है. अगर आपके घर के अंदर कोई समझे कि इमरजेंसी है, कोई बेड रिडन पर्सन है, कोई ऑक्सीजन पे है, क्या है, और ब्लैक बंद हो जाएगा तो तो उसका क्या जान जा सकता है. वाया भी नाही डायरेक्ट निकाल. देखो मीटर ते कशी टाकतात तर आता याची शॉर्ट सर्किट झाली याची जिम्मेदारी कोणाची? खेचून काढतात म्हणजे परत तुम्ही ते लावता येणार नाही. आता जे मीटर तुम्ही काढलेले आहे ते पण तुमच्याकडे आहे. हो व्हिडिओ आहे. हेलो हाँ ले रहे स्टेटमेंट ले रहे मैं कुछ नहीं करता हूँ. हाँ 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 मेरे को मैसेज कर दो. किती वर्षापासून राहतात किती वर्षापासून? मी इकडे 15 वर्ष राहतो आणि माझी मिसेस तिकडे जन्माला आली. त्या इकडे द्या. किती दिलं तुम्ही? मी 2012 पासून राहतोय आणि ती पण माझी सासऱ्यांची आहे. आम्हाला फक्त कुठे आणि आली होती दिले होते. वर्किंग ॲजला माणसं म्हणून येत तर मागे ते लोकांनी 2-1.5 वर्ष अगोदर आलेली आहे समोरच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी मारून भागवली. त्यानंतर कधी त्या बिल्डिंगला चढलेच नाही. लावलेला मीटर निकाल मीटर वापस लगावलं. नहीं बोलता है उसको बता रहे 6 मीटर निकाला था वहाँ निकाल के वापस क्योंकि भाई ने पुलिस स्टेशन में भी वापस इलेक्शन मिला तो वापस लगा तो वो भी वापस लगवा था. तो अभी लास्ट पहुँचे ना अच्छा पुलिस स्टेशन में बोला गया कि आप लोग जो भी ऐसा करेंगे उसको निकाल के बाहर रखिए तो पूरा का ये तो ऐसा होने और अपना बॉम्बे में तो करप्शन में इतना बेकार हो गया है. एक माले का बिल्डिंग को 10 माला होता बीएच में तो परमिशन कैसा देते 10 माले की मीटर लगाने. बीएच का कहते क्या होता है विदाउट उसके हम लोग दे नहीं सकते. उनका इंटरनल ऑर्डर है संजन साहब बिना होती तो मीटर दे नहीं सकते. पहला मार्च
हाँ बोल हाँ सर हाँ सर हाँ हाँ सर मैं बोल नहीं फेसबुक लाइव ही हो रिकॉर्डिंग है वो फेसबुक लाइव ही हाँ लाइव है फेसबुक लाइव है दो उनको हाँ एक एक मिनट हम लोग हाँ सर हाँ सर हाँ 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 मालक ट्रस्टी आम्हाला पण नीट माहीत नाही आहे पण त्यांचं कॅरेक्टर आहे सतीश पुजारी हाँ सर मॅनेजर सॉरी आमचा स्मॉल पॉइंट स्पोर्टमध्ये केस चालू आहे. हो आता ट्रस्ट आहे काय लँडलॉर्ड आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला काय माहिती सतीश पुजारी हवालदार आहे लोखंडे आहे कोणाचं नाट्य न्यायालयामध्ये जर ही त्यांचं केस चालू आहे त्यांना अधिकार आहे का विदाउट कोर्ट ऑर्डर्स लावण्यासाठी कोणत्याही प्रकारचे असेल तर लँडलॉर्ड आणि टॅनेंट लँडलॉर्डमध्ये आता नितीन रणवरे नाव आहे. तर त्यांचे वारसदार ते स्वतः वारसदार म्हणतात जी सर इनामी स्वतः आहे 3-4 जण आहेत मूळ मालक नितीन माधवजी रंगाला जी लघु बाग स्मॉल पॉजिटिव हाँ सर याद है थोड़ा हेलो ये वहाँ फोन पे से कैसा सुनाई देगा सर वो फोन में सुनाई नहीं देगा दूसरे फोन में सर हाँ गया ना सर गया हाँ साढ़े 8 पौने 9 दरम्यान जी सर ओके सर ओके 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 ऑल द बेस्ट सर ऑल द बेस्ट दो तीन पॉइंट बोल देगा हाँ। मेरा इंडिविजुअली इसके लिए अपने दिमाग में नहीं रखा हो मी खाली बसलेली त्याच्यामुळे अजून दोन होते माझी मिसेस खाली होती
ते ओरडायला लागले तुम्ही इकडे काय करता लगेच ते पळाले. आपण ज्या हो हेमाली जोशी हेमाली दिलीप जोशी नाव नाही जोशी लागत ती यांना विचारली तुम्ही 36 त्यांनी यांना प्रश्न लगेच ते ओरडाओरडले तुम्ही काय चालवलं काय आणि लगेच सोडून दिले. थांबले पण ना कुत्र्यासारखे पडले जसे चोर चोरी करून पडत तसे ते पडाले. घरचा प्रयत्न हो. 2 मीटर काढलं तर पहिला आमचंच काढला 2 का 3 मीटर उनको 2 या 3 मीटर निकाले 2 मीटर निकाले और 2 मीटर ऐसे हाफ निकाल के रखे कैसे हो केचे हुए. अभी उसमें कुछ हो जाएगा तो क्या करेंगे. उधर राम मंदिर वेटिंग है राम मंदिर इन लोगों ने गूगल करके क्या है बोले ऑर्डर लागे तुम्ही इकडे काय करतो तुमच्याकडे ऑर्डर आहे का जो बाय उतरले तर ऑफिसला लोक पळून जाईल लोक पळून जाईल थांबलेच नाही. हो पळून गेले. ते मीटर आणि जुना मीटर त्याची माझ्या ताब्यात घेतली विदाउट पंचनामा देणार मी खाली गेलो मी सोडायला मी खाली गेलो मी गेलो तर हाँ, आपण निकला क्या भाई. निकल भाई फोन में क्या मेरे उधर थोड़ा प्रॉब्लम हो आमची 2 मीटर बदलले समझ रहा है. 2 मीटर तुम्हाला मी फोटो दाखवले मीटर काढत नाही मला 2 मीटर पण रिप्लेस करता येणार. निकलो भाई. निकलो भाई 10 बजे तुम लोग उठे नहीं 10:30 बजे उठ के निकलो. उसको भी उठा सब तुम लोग तीनों निकलो. हाँ सर मैंने बोला मेरा मैं उनको माल जब तक किया हो जब तक पंचनामा होगा नहीं उनको माल नहीं बराबर मीटर मग त्यांचे काही दस्तावेज आमच्याकडे सापडले म्हणजे त्या बॅग एक बॅग होती बॅगेमध्ये सापडले ते मी माझ्या ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे मीटरवरती सर्टिफिकेट
150 कुशन्स है. अभी बीएसटी का एक है, एक फॉर्मेट है, ऑफिसर ने सिग्नेचर करा, इसको सब इसको नोटिफिकेशन क्या मालूम है. ये अभी पेपर सही है होगा तभी पुलिस वाले देंगे. एक फॉर्मेट है, ये फॉर्मेट ऑफिसर सिग्नेचर है. आणि वरती काहीतरी पण लिहिलेलं नाही म्हणजे कोणाला इश्यू केलाय कुठेतरी पण लावू शकता, कुठेतरी पण म्हणजे आता हे लेटर खरं आहे का बोगस आहे. जर खरं असेल तर ऑफिसरने विदाउट हे इन्स्पेक्शन केलं किंवा सही कशी केली हे दस्तावेज देणार नाही, हे कोर्टात सादर करणार. त्याची नोकरी जबाबदारी एक दोघांची नोकरी केली तर बरं आहे. पण कोणाला ऍड्रेस केलं, ऍड्रेस कोणाला केलं फक्त सही म्हणजे आहे. पाठवलं तर लेटर सिग्नेचर सही आहे पण ऍड्रेस कोणाला केलाय. म्हणजे फॉर्मेट असे करून फिरतात बॅगेत. याच्यावर तुम्ही काय टाकू शकतो, माझी प्रोसिजर पण नाव टाकू शकतो. दिख रहा है ये फॉर्मेट है नोटिस का, और उसके बाद में ये सिग्नेचर बीएसटी के ऑफिसर की. मतलब ये जो फॉर्मेट ब्लैंक रखते हैं, बीएसटी ऑफिसर साइन करते हैं और ये लोग कहीं पर भी जाके चिपका के उसको यूज़ करते हैं. ये गलत प्रोसेस है, ये सही प्रोसेस नहीं, ये इलीगल नोटिस है. यही प्रूव होता है. इनवर्ड आउटवर्ड और मतलब भी उसमें जो ऑफिसर ने सही किया है उसके खिलाफ भी हम लोग कार्रवाई करेंगे. और ये दस्तावेज मैं दूंगा नहीं, ये मैं कोर्ट में सादर करूंगा ना, पुलिस वाले को दूंगा ना उनको दूंगा. नहीं हाँ मैंने वो इधर कॉर्नर के ऊपर खड़ी थी, इधर मंदिर के सामने. हाँ नहीं वो बीएसटी वाले वो नावाचं आहे डिस्ट्रिक्ट नावाचं आहे का? नहीं नहीं वो उधर खड़े थे. अभी पुलिस स्टेटमेंट दे. नहीं 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 आधा घंटा जाएगा. नहीं नहीं उधर उधर खड़े रहकर फायदा नहीं, उनको झटके तो दिखाई देगा, खुद ही आगे करो. नहीं नहीं हा किल्ला रे बोल ना. हा किल्ला रे बोल ना. मागच्या प्रॉब्लेम आहे ना. you want to choose the compound. हा कंडिशन आहे. I am not in active to know. ओके ओके येतो. काय
सेक्शन 1 PNS आणि 1 CRPC त्याच्यावरती कारवाई जारी करा. ऑफिस बनने का तो ठीक है वो तो अभी Gracias.
देणं त्याची जे काय आहे मीटर आहे ते द्यायला कबुल्यात पण पंचनामाशिवाय देणार नाही ते स्टेटमेंट यायला पाहिजे त्यांना धमकी आहे ना? हो 2-3 पॉईंट साधून टाकले विदाउट पंचनामे मी त्याचे सामान देणार नाही. सामानमध्ये पण ते लेटर नाही लेटर राईट देणार नाही सामानमध्ये पण ते लेटर राईट आहे ते देणार नाही ते मला कोर्टात कामाला येईल. दुसरा पाठीमागे देईल 29 आहे. सदरच्या घटनेला त्यांना मी मागितला त्यांच्याकडे काय 171 खाली त्यांनी मला काही दाखवलेले नाही ते 171चा उल्लेख केला पाहिजे शिक्षणामध्ये ते सेक्शन 171 कारण मी बरोबर, मीटर त्याची चौकशी करून त्यांचे कागदपत्र बघितल्यानंतर योग्य ती कारवाई करू. समजा जर त्याचे जर 171 खाली सर्टिफिकेशन दाखवलं नाही मग त्याच्यावरती ती कारवाई असायला पाहिजे. म्हणजे पहिले त्यांचे कागदपत्र बघतो हां. की जी आहे ती व्यवस्थित इन्क्वायरी केलेली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. आणि बघा साहेब याच्यावरती FIR वगैरे मागे त्यांच्याकडे चावी नव्हती ते तुम्ही उल्लेखच नाही केली चावी नव्हती विदाऊट चावीचा त्यांनी कॅबिन उघडली कळले ना ती जाणवली तुमच्या इमारतीच्या खाली आपण कॅबिन उघडले ते कुठे उल्लेख नाही केला काढले विदाऊट चावीशिवाय त्यांनी कॅबिन उघडली तिथं की आपण तिथे ते मीटर काढले ते लिहिले. त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि 2 अजून उडी टाका सर्व 2 मीटर क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांनी खेचले असले त्याच्यामध्ये आपल्याला फोटो होते उद्या बिल्डिंगला काय झाला तर यांची जबाबदारी ते त्याच्यामध्ये नमूद करत आहे. नंतर त्याच्यावरती होत नसेल तर आम्ही डायरेक्ट सिनियरवरती काढलो म्हणजे हे करू 51 करा 171 कुठे उल्लेखच नाही त्याच्यामध्ये म्हणून तो बोलले की तुम्हाला ते सेक्शन टाकलंच पाहिजे कारण मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने स्वतः प्रेसिडेन्शियल रूल त्याची कागदपत्र व्यवस्थित check केलं. पण आताच्या घटकेला नाही साहेब आताच्या घटकेला नाही बघतो त्यांच्या आणि वरिष्ठांकडून व्यवस्थित आपण आताच्या घटकेला नाही माझं ते स्टेटमेंट मध्ये आताच्या घटकेला त्याच्याकडे स्टेटमेंट तुमची थोडी चेंज करतो. कारण आताच्या घटकेला तुमची जशी स्टेटमेंट असेल त्याप्रमाणे आता पाहिजे तर मी तुम्हाला माझी स्टेटमेंट टाक करून देतो. चालेल ते तुमची तिला हे जे दाखवली रेडी पाहिजे तुम्हाला ठेवून घ्या. माझ्या मी तुम्हाला रायटिंग मध्ये देतो किंवा टायपिंग मध्ये देतो. हो चालेल रायटिंग मध्ये म्हणजे तुमची स्टेटमेंट हो आली हो तर आताच्या घटकेला त्यांच्याकडे मी पण ऑन त्याची लाईव्ह मध्ये बघतो आताच्या घटकेला त्यांनी तुम्ही आता ऑलमोस्ट आपल्या भेटतात जे 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 BSc जे लोक आहेत त्यांना आपण बोलवलेलं आहे मग विचारायला तुम्ही BSc त्याच्याकडे परवानगी मागा त्याची ते कागदपत्र सर्व पहिला check आमची परवानगी मागा इंडिव्हिज्युअल कायदा 171 खाली कायदा काय म्हणतो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल नोटीस द्यायला पाहिजे. आता आमची नोटीस दाखवा ती चेक केलं की माझाला रूम नंबर 12 नोटीस दाखवा समोर होते उद्या बोला रूम नंबर 23-12 सबका नोटिस का है अलाउड है भाई वो. मेरा जो ऑफिसर है उनको ले लो ना पीछे. मुझको बोला तुम कैसा है पेपर का मीटिंग है तुम मेरे को हा पैसे आता मेरा रूम नंबर 12 का रूम नंबर दो दो तुम पेपर दो. मला देशमुख साहेबांना पण माहिती देशमुख साहेबांनी पैसे खाले ते पन्नालीमध्ये आग लागलेली आणि किती पैसे खाले आम्हाला माहिती आहे. आणि गव्हाणे मॅडम आणि ते टार्गेट करून तुम्हाला काय मिळणार. पण जेव्हा तुम्ही ऑफिसला आम्हाला तुमचे डॉक्युमेंट आहे ते दाखवायला लागणार. साहेबांना दाखवायचं मग त्यांच्यासाठी तुम्ही दाखवा तुम्ही या तुम्ही दाखवा. त्याला फक्त ऍडव्होकेट शर्मा आले एवढाच बरं मध्ये जो प्रोसेस आपने फॉलो करना वो गलत है. 2 मिनट मेरा सुनिए 2 मिनट मेरा सुनिए देशमुख साहब 1 नंबर के तरफ थे उनके पास मैं कुछ सुनो सुनो अगर वो क्या करते वो सिग्नेचर लिख के दे देते आपको बलि का बकरा बना देते गव्हाणे मॅडम आहे वो गव्हाणे मॅडम ने किया वो भी आपको तो मालूम है अब हम लोग बोलेगा नौकरी है हमारा. आपने देखो साहब, अभी हम अभी हमारा सीनियर है आपको तुम बोला काम है आपने इनको बुलाया तो ये जो पेपर लिखा वो साथ में बात करें यहाँ पे कर बाकी उन दोनों का अभी जो ऑफिशियल आपका जो भी ऑफिशियल है ना, कार्रवाई करना आप जो करो, मैं ना नहीं बोलूंगा आपको. बड़े साहब वो बोलेगा आपका तो हक है. हाँ। बराबर है ना. लेकिन जो है जो लोग बैठता है उस पर हम लोग का क्या करें. उस पे करना है हाँ, लेकिन प्रोसेस को देशमुख फॉलो साहब करना पड़ेगा. देशमुख आणि गव्हाणे मॅडम दोन मेंशन मेन है देशमुख साहब के पास मेरा ऑलरेडी पहले कंप्लेंट दिया पन्नाली बिल्डिंग जो कि फरवरी महीने में 2025 में आग लगी थी वो बिल्डिंग को NOC नहीं है
कोई बीएमसी का परमिशन नहीं है, कुछ नहीं है। उनको मैं बार बार बोला, तो भी देशमुख साहब ने उधर रिकनेक्शन किया विदाउट एनओसी। और एक झोपड़े में अगर मीटर हम करता बोलता आपको ये पेपर चाहिए, वो पेपर चाहिए, दूसरा 10 माले का बिल्डिंग बना, उसमें फिर आपने देशमुख साहब ने कैसा मीटर सैंक्शन किया रिकनेक्शन, जबकि बिल्डिंग में आग लगी थी, 2 आदमी मरे थे और अभी तक पायदोनी ने कोई रेफर लॉन्च नहीं किए। अभी हम लोग सीनियर्स आपके पास जा रहे हैं, चलो ये क्या नेट पे डालोगे? लाइव है, चल रहा है लाइव है, लाइव इक्वल टू ऑडियो लाइव पर तो मग त्याला बोलत फक्त शर्मा काय वाले शर्मा आले ते पडून जाते आपण प्रश्न केला सर थँक्यू हां सर काय झालं लोकांनी डीएसओनी एक टेस्टिंग करून टाकली ऑर्डर की आम्हाला मीटर चेंज करायचं आहे 15 वर्षापूर्वीचा. आता 15 वर्षापूर्वीचं मीटर चेंज आम्हाला त्याच्यामध्ये काही वाद नाही. कायदेशीर होत असेल तुम्ही करा, कायदेशीर कोणतेही तुम्ही गोष्ट करा. बरोबर. सकाळी 8:30 वाजता ते लोक आले आणि आमचं कॅबिन आहे, कॅबिनला लॉक आहे, ते खिचून असे ओढले. तो बोलतात ते लॉक नव्हता मग तुम्ही चावी मला फक्त चावी दाखवा, दुसरं काही नाही. आणि मीटर त्यांनी चेंज केली. मी बोललो तुमचाच पहिला काय. आणि माझी बायको जेव्हा खाली उतरली ओरडायला लागली, बा तुम्ही कशी मीटर चेंज केली, ते पळून गेले. मग आम्ही 100 वरती फोन केला, तर पहिले एक आलेले कोणते साहेब होते, हां ते पहिले एक साहेब आले, तर त्यांनी त्यांना बोललो मी स्वतः येतो तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये, कारण मी अजून म्हणजे फक्त इनर याच्यामध्ये होतो, नाईट शिफ्टमध्ये होतो. मी वरती गेलो, तोंड धुतलं आणि लगेच तुमच्याकडे आलो. त्या दुसरी गाडी आली, दुसरी गाडीवालीने विचारलं कोणाची कंप्लेंट, मला वाटतं ते माझ्यासाठी आली. तर दुसरी गाडीवालीने BST वालीने त्यांना बोलवून घेतलेले. तर मी त्यांना सांगितलं साहेब असं आहे, त्याला मीटरची अवस्था पण दाखवली, ते असे खेचले मीटर असं लोंबतोय. उद्या काय झाला तर त्याची जबाबदारी दोघांची असणार. मी परत पोलीसवाल्यांकडे आले, एक पोलिसांची जिम्मेदारी, दुसरी BST ओढून काढे BSTची जिम्मेदारी, कारण विदाऊट वर्क ऑर्डर. आणि तुमचा आता सर तुम्ही 1 क्लास ऑफिस, तुमचे 24 तास तुमचे फोन चालू असतात, ते मला पण माहिती. वेदर इज अ 1 क्लास ऑफिसर जे आले ते चेंज करायला, तुम्ही तुमच्या ड्युटीच्या अगोदर कसे गेले, ड्युटी तुमची कितीची, तुम्ही पंचिंग किती वाजता करतात, टायमिंग काय दिलंय, पहिली गोष्ट ती झाली. दुसरी गोष्ट मीटरचे ऑथेंटिकेशन काय आहे. तिसरी मेन गोष्ट रेसिडेन्शियलला मीटर चेंज करणार नाही. आणि पहिला मीटर आमचं चेंज केलं रेसिडेन्शियलचा, तुम्ही पण माझ्या घरी येऊन गेले, आमचं घर ऑफिस नाही. मेन गोष्ट त्यांच्या पॉईंटमध्ये मीटरमध्ये 15 वर्षापूर्वीचे मीटर चेंज करण्यात येणार आहे. आमचा मीटर 15, 16 काय 17 मध्ये चेंज झालेला आहे. 15 वर्ष झाले का, त्यांना मी ते प्रश्न विचारला. आणि आमची एनओसी दाखवा जर तुम्ही आम्हाला तुम्ही आम्ही लँडलॉर्डला बोलतोय, त्याला लँडलॉर्डचं नाव विचारलं, लँडलॉर्डचं नाव त्यांना माहित नाही. आणि आमचा लँडलॉर्डचा ऑलरेडी स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये वाद चालू आहे. मग विदाऊट कोर्टाची परमिशन तुम्ही आमचं मीटर कसा चेंज केले. तर ते काय बोलतात आमच्याकडे हे येते, ओरली तर होतं आमच्याकडे ओरली. मी बोला ओरली मला पण सांगितलं फडणवीस नरेंद्र मोदीने तुम्हाला आमच्या घरी ठेवा. मी काय ठेवू का तुम्हाला, मी काही ओरलीमध्ये मी पण काय बोलू शकतो. आता आमची फक्त त्यांनी मी बोलू आमची ऍक्नॉलेजमेंट कॉपी दाखवा. तुमचा सेक्शन 171 काय बोलतो, प्रत्येक कन्झ्युमरला इंडिव्हिज्युअल तुम्हाला नोटीस द्यायला पाहिजे. आमची ओसी दाखवायला सांगा, मी शांत बसेल. यांचे काय लिगल पॉईंट असेल त्यांना काय उत्तर आहे तुम्ही सांगा. तुम्ही काय केलं ते सांगा. 4 दिवसापूर्वी त्यात नोटीस लावलेली आहे. ते ओनरशी आम्ही बात केली, त्यांचे जे रिप्रेझेंटिंग त्या बिल्डिंगचे ते बघतो ते सतीश भाई म्हणून आहे, ते म्हणालेले लावा म्हणून आम्हाला. पण या साहेबचे आम्ही हे नव्हतं घेतलं, बोलतात तर आम्ही ते 1 मीटर लावला होता. त्यांनी आवाज केला तर आम्ही तिथून पळून म्हणजे साईडला जाऊन उभं राहिलो. नाही तुम्ही विचारले काय शूटिंग मिटिंग करतो, तुम्ही विश्वास नाही का पोलीस. नाही माझ्या सेफ्टीसाठी. अरे काय आम्ही तुमच्यासाठीच आहे. तुम्ही मला एक समजत नाही. ऐकून घ्या प्लीज. कसं आहे, आम्ही काय तुमच्या विरोधात जाणार आहे का. आम्ही त्याला नियमानेच विचारणार. आणि नियमाच्या बाहेर पोलीस जाऊन काम करू शकतो का, नाही करू शकत. ते काय ओपन आहे, त्यात काय ओपन त्यात काय एवढं विश्वास कुठेतरी ठेवायला पाहिजे ना साहेब. आहे बघा, तुम्ही नियमाने काम केलं पाहिजे. तुम्ही काय स्वतःचं काम करता का, नाही करत. तुम्ही तुमच्या आपलं BSTचं जे काय काम करता, जे नियमाचं असेल त्याने काम केलं पाहिजे.
मग तुम्ही जर याचं असं काम केलं तर का केलं तुम्ही म्हणता तर मग ते आहे ते त्याचं काम त्याचं तसं करून द्या त्यांना. असं करतात काय करतात आमच्या वरती अरे वरते मी माझं म्हणणं वरतं नाही, नियमानेच करायचं की नाही. तुम्ही काही कोणाच्या खाजगी काम करत नाही की नाही, तुम्ही काम कोणाचं करता. एखाद्या एक प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणाचं आपण काम करतो, आपण एका व्यक्तीचं काम करा. ते नियम आहे त्या नियमाने करा ना, कारण त्याच्याबद्दल बरेचसे वाद आहेत ना. सगळीकडे हे आहे, सगळीकडे मीडियामध्ये चालू आहे काय आहे. मग तुम्ही फेस होणार. आता ठीक आहे ते सुशिक्षित वगैरे एखाद्याने काहीतरी मारहाणीची प्लीज जरा तुमच्या साहेबांना सांगा ना. अरे ऐका थांब रे बाबा, ऐका ना, ऐकून घ्या. आम्ही तुम्हाला नाही दोषी धरत, पण तुम्ही तुमच्या सुपिरियरची ही बाब निदर्शनास आणा ना. का अननेसेसरी पब्लिक कोणाला त्रास करणार. ते त्रास झाला म्हणून आले की नाही इकडे. ऐका हो दादा, आले की नाही. तुम्ही नियमाचं पालन करा ना. आम्ही पण नियमाने चालतो, तसं तुम्ही नियमाने झाला. तुम्ही काय कोणाचे खाजगी सेवक नाहीये की कोणतरी एखाद्या सांगेल की करो कर नाही होत आहे. नाही होत तर तुम्ही त्याच्या डिफिकल्टी त्यामुळे सांगा त्यांना तुमच्या असंच आहे. तुम्ही कशाला फुकटचे फेसिंग करता. बोला तुम्ही हे बघा. मी काय म्हणतोय, मग असं असेल तर प्रत्येक गोष्टीची त्या सोसायटीची परवानगी घी लिगल सांगतात ना. हे हायकोर्टामध्ये वकील आहे, म्हणजे तुमच्या हरक्याला तर काय त्रास होणार. आम्हाला पण माहिती आहे. अरे नोकर म्हणजे काय, तुम्ही काय खाजगी नोकर आहे काय. तुम्ही सांगा. मग तुम्ही यायला मी सांगतो खेळतो त्यांच्या बॉसना. मी एफआयआर लॉस करायला कबूल आहे साहेब, मी एफआयआर लॉस करायला कबूल आहे. एफआयआर घ्या, एखादी एफआयआर झाले साहेब सुधारतील. म्हणजे काय करतात हे लोक मोठे ऑफिसर असतात, सॉरी टू से मोठे ऑफिसर असतात. आणि राम देशमुख इथं करंट ऑफिसर. मी तोंडपट्टी बोलतो, लाईव्ह तोंडपट्टी बोलतो. पदांनीमध्ये आग लागलेली, 2 माणसं मेली विदाउट ओसी. त्यांनी रिकलेक्शन कसे काय दिले बिल्डिंगची ओनसी. आता जी बाब आहे ना आपल्याला ती बोलू शकतो. मला जे माहिती नाही, मी एफआयआर लॉस करायला कबूल आहे. एफआयआर लॉस घ्या, वरिष्ठांची घ्या, हरकत नाही. वरिष्ठांची घ्या, तुम्ही सांगा वरिष्ठांनी. मी त्याच्यावरती एफआयआर राम देशमुख वरती एफआयआर लॉस करायला कबूल आहे. तुम्ही ऑर्डर दाखवा, मी त्याच्यावरती एफआयआर लॉस करतो. कारण 101 ऑफिशियली नाही हो साहेब. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या. आता तुम्ही स्वतःच बोलले की नाही, बघा तिकडे नियमाचं तुम्ही स्वतः बोलले ना की आम्ही नोटीस त्यांना द्यायला पाहिजे. दिली नाही ना, दिली नाही ना. ठेवलं की नाही त्यांनी. बिल्डिंगच्या लँडलॉर्डकडे यांनी काहीतरी लिहिलं नव्हतं, सांगितलं तर ठीक आहे तुम्ही लावा आणि त्याची तुम्ही कॉपी ती लावली. कारण कसं साहेब आता आपल्याकडे ह्या फक्त बी वॉर्डमध्ये जवळजवळ 78-80-90 मीटर आहे अप्रॉक्सिमेटली. आणि एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, कारण कसं आहे आपले जुने मीटर आहेत ना सगळे आउट ऑफ व्हॅलिडिटी झाले. आणि आता एवढ्या 90,000 कंझ्युमरला शॉर्ट टाइम मध्ये प्रत्येकाला जाऊन कन्व्हिन्स करायला एवढा वेळ नाही. त्यामुळे आपण ही प्रोसिजर 2 मिनिटं त्यांचे शब्द त्यांच्या भागात टाकले. 2 तर ही अशी आम्हाला नोटीस लावली होती. आणि मग त्याच्यावरचा क्लिअरन्स दिल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर जर रजिस्टर्ड असतील आमच्या सिस्टमला, तर काही लोक मोबाईल नंबर रजिस्टर करून चेंज होतात, पण ते रजिस्टर्ड नसतात. तर त्यांना मेसेज पण जातात सिस्टममधून की तुमचे मीटर बदलण्यात येणार. आणि नंतर मग तुमचे रजिस्टर्ड मीटर बदलले असतात. झालं बोलून. पहिल्या सगळ्यात पहिलं गोष्ट मला लँडलॉर्डचं नाव सांगा. कोणी पण दिलं लँडलॉर्डचं नाव सांगा. लँडलॉर्डचा उल्लेख त्यांनी केले, मी नव्हतं केलेलं. लँडलॉर्डचं नाव सांगा. सतीशचं मॅनेजर, लँडलॉर्डचं नाव सांगा. आणि मी सतीशला फोन लावला. सतीशने काय बोलले, जो कायदेशीर असेल तर तुम्ही लावा. आणि मी पण सिनियर त्यांच्या बीएसटीच्या सिनियरला लेटर दिलंय, त्यांचा काही रिप्लाय आलेला नाहीये, यांना बोललेलं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही म्हणतात 80-90 हजार, मग तुम्ही पगार पब्लिकच्या टॅक्सवरनं पगार देतात, मग तुम्हाला नोटीस देणे भाग आहे. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःचे हे करू शकत नाही, मग तुम्हाला नोटीस देणे भाग आहे. जर तुम्ही 80-90 हजार तुम्ही मीटर चेंज करतात, तर तुम्ही 1 दिवस काढा, प्रत्येकाच्या घरी जाऊन नोटीस देऊन टाका. काय ऍक्शन घेतात ते लोक घेतील. तुम्हाला जे एवढा तुम्ही त्रुटी दाखवता, जेवढी त्रुटी तुम्ही दाखवता मीटर चेंज करा, मग तुम्ही नोटीस द्यायला काय दाखवत नाहीये. जेव्हा तुम्ही मीटर चेंज करतात, मग तुम्हाला नोटीस द्यायला काय प्रॉब्लेम होतो. आणि जर तुम्ही कायद्याप्रमाणे बोलतात, बघा हे आता मस्त होईल कायद्याप्रमाणे. As per the Electricity Act, Central Electricity Act, you have to serve each and every consumer. तिसरी गोष्ट, तुम्ही काय बोलले, हे वॉरंटीचे बाद झाले. आमचा मीटर कधी लावलाय? 15 वर्ष झाले. नाही झाले.
15 वर्ष झाले मग आमच्या मीटरला तुम्ही हात कसे लावलेत? मीटरलॉजिकल डिपार्टमेंटची सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? नवीन मीटर माझे झाले 15 वर्ष तुम्ही दिले तुमच्या नोटीस मध्ये. माझा 17 मध्ये मीटर लागलेलं आहे, 16-17. मग किती वर्ष झाले? 15 वर्ष तुमच्या नोटीस मध्ये दिलेले आहे. मी माझ्या पत्र देणार 15 वर्ष तुमच्या नोटीस मध्ये दिलेले आहे. नोटीसची कॉपी दाखवा त्यांना. 15 वर्ष मग तुम्ही 5 वर्ष द्यायला पाहिजे होते साहेब. तुम्ही 15 वर्ष का लिहिलात? म्हणजे तुम्ही तिकडे पण दिशाभूल करतात पोलिसांची, दिशाभूल करतात. मग आता यू आर आन्सरेबल. नाही एक्सपायर, पण तुम्ही 15 वर्ष का लिहिले मग? त्याच्यावर नोटीस मध्ये 15 वर्षाच्या वरती आहे बघा साहेब. मॅक्झिमम मीटर 15 वर्षाच्या वरती गेले. मग माझे आहे का 15 वर्षाच्या वरती? तुम्ही कधी 15 मध्ये लावणार ना सर? 15 का 17 मध्ये लावला असेल. आमच्या दोघांचा एका वर्षात चेंज झालेला आहे. प्रत्येक तुम्ही 15 वर्षात उल्लेख केले, तुम्ही 5 वर्ष उल्लेख नाही केले. नाव इज चेंजिंग इज स्टेटमेंट सर. मी काय बोलतो त्याचे शब्द त्याचे आता प्रोडक्ट. मी काय म्हणतोय, एक साधं ते लावू दे, हे सगळं बोलणं तुमचं, पण एक साधा नियम आहे त्यामध्ये. तुम्ही तुम्ही सांगा त्यांनी तुम्हाला एक त्यांना नोटीस द्यायला लागेल आणि ह्याच्याबद्दल तर वाद चालू आहे नाही ठिकाणी. तर तुम्ही तुमच्या ह्याच्याशी बोला. तुम्ही दरवेळेला हेच येऊन पारा मला सांगणार. ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतो नाही, साहेब. नाही. कोर्टाने पण त्यांना बोलत विदाउट गिव्हिंग अ प्रॉपर सर्व्हिस यू कॅन चेंज द हे. मग काय करता तुम्ही? का करता ते फक्त सांगा आम्हाला. अहो तुमच्या साहेबांना ठेव प्लीज. मग साहेबांना बोलवा. जरा तुमच्या साहेबांना सांगा जरा की नियमाचं हे करा प्लीज. साहेब म्हणजे काय प्रत्येकाने नियम, तुम्ही काय आणि आम्ही काय, आम्ही नियमाला बांध दिले. ते लॉच्या अभाव नाही आहेत साहेब. हा? लॉच्या आणि तुम्ही खाली काय आहे. प्रेस करणार? इकडे एकापेक्षा एक आता एक तर त्याला जेंटलमॅन लोक आहे, एका दुसरे लोक हे असतील. काय केलं असतं त्या दिवशी? झालं होतं तिकडे मॅटर. पण तुम्हाला तुम्ही आले होते त्यावेळेला. मग तुम्हाला सांगितलं होतं मी बी आणि सी वॉर्ड मध्ये काम करताना. सर मी त्याला समजून सांगितलं. मी सांगायचं नाही, मला सांगायचं एक काम करा, तुम्हाला काय असेल तुम्ही नियमाने काम करा. आम्ही तुमच्याबद्दल काही नाही, तुम्हाला काम करणं बंधनकारक काय केलं पाहिजे. पण ज्याने करून फुकट चौकीचं लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊन लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम बनला आहे, त्याची आमची काळजी घेणं काम आहे. दुसरी गोष्ट, माझा तुम्ही मीटर रिप्लेस करा, जे जुना मीटर परत लावा. आणि साहेब जेव्हापर्यंत पंचनामा होते मी त्यांचे मीटर देणार नाही, परत त्यांचे मीटर देणार नाही. त्याच्यामध्ये मला 2 दस्तावेज सापडले. आता नाव युवादी नाही, त्यांचे मीटर माझे जप्त केले मी देणार नाही ते. नाही नाही, मीटर ठीक आहे. त्यांचा तो हे बघा, त्यांचा तो मीटर मला असं वाटतं तुम्ही त्यांचा लावा. बदलण्याबद्दल माझं काही हे नाही, पण विस्तार करा जेणेकरून आता तुम्ही म्हणाल की पूर्वी प्रत्येक जण जागरूक झालेले आहेत. प्रत्येक जण त्याच्या मीटरच्या संदर्भात सगळ्या हे आहे. तर उगीच असं काही अरे वो मना की ते मला काय म्हणतात, त्यांना ओरली ऑर्डर भेटली तर ओरली तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलले, कोणताही रेसिडेन्शियल स्मार्ट मीटर लावता येणार नाही. मग ओरली ऑर्डर कोण देणार? तुमचे काय मोठे का ते मोठे? ओरली ऑर्डर. आणि त्यांनी आता 2 मीटर असे लावलेत ना, उद्या काय झाला त्याची जबाबदारी कोणाची? आणि त्याच्यामध्ये Three star असे सापडले. आता है ना उनसे बात. तुम्ही ऑफिसर आहेत, तुमचे सिग्नेचर केलेले डॉक्युमेंट्स आहेत, पण कोणाला ऍड्रेस केले माहित नाही, इन्व्हर्ट नंबर माहित नाही, आउटवर्ड नंबर माहित नाही. ते देणार मी ऑन रेकॉर्ड होते ते देणार नाही. सेमी कोर्टात सादर करणं म्हणजे देशमुख असले कोणतं पण असेल त्यांची सही ब्लाइंडली साइड डॉक्युमेंट, ब्लाइंडली सिग्नेचर केलेली साहेब, ब्लाइंडली. नाही देणार मला ते कोर्टामध्ये हे असतील, मला कोर्टामध्ये फायदेशीर आहे, याच्यात ते देणार नाही. आणि तुमचं सामान पाहिजे असेल पंचनामा झाल्याशिवाय सामान देणार नाही. आता पंचनामा तेव्हा ना तुमची एफआर होणार नाही, कोणाची पण असतो. मग देशमुख साहेबांना बोलवा इकडे. देशमुख साहेब प्रणालीमध्ये होऊ शकत, इकडे काय होऊ शकत नाही. तर ठीक आहे, ते जाऊ दे. पहिला तो मीटर माझा मीटर उगीच नाही ते आणि तुम्ही नियमाने पालन करा. उगीच तुम्ही नॉन नेसेसरी तुम्ही फील्डवर काम करा. तुम्हाला काय नियमाने करा ना. एफआयआर घेऊन टाका साहेब. एक घेतलं ना सगळं सुधारतं साहेब. सर एफआयआर झाली पाहिजे यांच्यावर. कारण कायद्याने 152 BNSच्या सेक्शन आहे, तर तुम्हाला पण माहिती आहे. बघा साहेब, तुम्ही CRPC तुम्ही आहे ना याच्याबद्दल कसं ते ही पर्सनली गोष्ट प्राधिकरण तुम्ही आम्हाला होतं एक ऍप्लिकेशन कंप्लेंट तर Complaint द्या ना, complaint द्या. आणि स्टेटमेंट दिला, मी विटनेस आहे. तुम्ही ते कंप्लेंट द्या. हा, तो Complaint complaint घेऊन घेतली. घ्यायची. आणि आपल्याला आम्ही जे प्रमाणे लोक नाही, यांच्यावरती एक एफआयआर यांच्यावरती नाही, पण यांच्या वरिष्ठावरती एक एफआयआर झाला साहेब. कारण यांचा इन्व्हर्ड आहे चंद्रकर साहेबांचा 8 मे 2025चा.
विदाउट प्रोसेस शिवाय तुम्ही मीटर देता येणार नाही. मग पंधारीमध्ये कशी दिली आग लागली तर? आता 2-3 बिल्डिंग अजून आहेत, सगळे इलिगल बिल्डिंग झाले. टाकावाल्यांचं जजमेंट आहे. पायथुनीला पपवते त्यांनी पेंट पॉईंट केलेलं आहे. तुमच्या समोर एक बिल्डिंग होती इलिगल बिल्डिंग, त्या टायमाला दिसत साहेब होते का दुसरे कोणते साहेब होते? पपवते काठवाल्याने बोला तुम्हाला एक झोपडा दिसतो पण तुम्हाला बिल्डिंग दिसत ना, तुमच्याकडे इलिगल बिल्डिंग होत चालली आहे. ठीक आहे, आता एक काम करा, तुम्ही पहिलं त्यांचं ते पहिलं करा, बाकीचं ते पण मी मीटर देणार नाही. हे मी एकदा बोलतो, मी मीटर देणार कंप्लेंट नाही. घेतलेली आहे, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं Statement आहे. घेतलं, पण तर statement आपल्याला FIR झाली पाहिजे. नाही, तुम्ही ऍप्लिकेशन द्या सर, मी बघतो, नक्की बघतो, आणि होत असेल ना 100% करूया. कारण भाईकडे पोलीस स्टेशनला पण लास्ट वीकला गेले होते पुढच्या महिन्यात, तिकडे पण वरती हो बघा काय असतात, वरिष्ठांना वरतून प्रेशर असतो, अडाणी असो कोण पण असो, त्यांच्यावरती प्रेशर असतो, यांच्यावरती टाकतात. उद्या समजा उद्या मला सापडले सर, काय सापडले सर, मारामारी झाली असते, जिम्मेदारी कोणाची? तुम्ही पहिलं त्याला महिला एज पर सेक्शन अँड प्रोव्हिजन ऑफ लॉ हा, 171 खाली त्याच्यावर करायला पाहिजे. उद्या आम्ही जर कोर्टात गेले मग काय बोलणार तुम्ही पोलीसमध्ये काय नाही गेले? हा. मग उद्या पोलीस का आले नाही? ना, पोलीसमध्ये आले तुम्ही इकडे. नाही मग FIR ड्यू रिस्पेक्ट सर, आता अगर जर तुम्ही पण FIR घेत नाही तर आम्हाला तुमच्या पण नाव लिवायला पाहिजे की आता लिहा ना, सेक्शन sir. 166 मध्ये आम्ही मी काय पोलीसला म्हणतो, पण मी काय म्हणतो, मी तुम्हाला सांगायला पाहिजे. मी काय म्हटलं विथ sir? ड्यू रिस्पेक्ट सर, जसं मला मी तुमच्याकडे मी काही- पण तुम्हाला रिस्पेक्टफुल बोलतोय हो, sir. sir. तुम्ही आम्हाला अर्ज द्या, तुमचं ऍप्लिकेशन द्या, डोंट वरी. त्याला मी आज सांगितलं ना तुमच्या समक्ष. सर सांगून तुम्ही सांगितलं ते त्यांनी काय ऐकला, ते- पण तुम्ही काय अगोदर साहेब, ते प्राधिकरण आहे ना, त्याला मी बोलतो याच्या ना आता अगोदर याच्यापुढे. तुम्ही म्हटलं ना, तुम्ही रिसर कंप्लेंट द्या ना, आम्ही हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. अगोदर पण तुम्ही त्याला सांगितलं होतं, परत ते आणि तेच केलं. आता तुम्ही सांगणार परत ते तेच करणार. उद्या समजा उद्या एखादा तुमचा मारामारी पण झाली मग हे जबाबदारी आपला कोणाची? टाइम, तुमचा पण टाइम वेस्ट होतोय, आमचा पण टाइम वेस्ट होतोय, त्यांचा पण टाइम वेस्ट होतोय. आता इलेक्शन टाइम कसं आहे? उद्या एखाद्या समजा दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेले तुमचा तिथे मारामारी time धोका waste फुटला, करायचा काय आम्हाला फुटलं? काही- मग जबाबदारी नाही, कोणाची? आम्हाला खरंच बिझी आहे, खरंच बिझी आहे. मला माहिती आणि आहे, आज आता इलेक्शनच्या आजपासून इलेक्शन पासून आम्हाला खूप तुम्ही बिझी आहे. बिझी आहे, तुम्हाला टाइम वेस्ट परत किती टाइम तुम्ही करायचं? एक काम करायचं आहे, तुम्ही एक FIR घेतली तर हे वाद मिटेल सर. आम्हाला तुम्हाला नाही, परत एखादी यायला FIR नाही पूर्ण पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पसरणार साहेब. हो. एखादी FIR. चूज करून येईल पाटील पाटील एखादी FIR झाली ना साहेब, हे लोक सुधार हे लोक नाही, यांचे साहेब लोक सुधारतील. कारण त्यांचे साहेब परत एवढा त्याला करप्शन चाललेलं आहे, एवढा परत करप्शन तेच BSP करतात. चाललेलं आणि आहे. हेच पर्सनली चालेल. कंप्लेंट केली BSP मध्ये. एक माठ टूटते 10 माठ स्वतः अमित पटेल ने बोले, एक मला थोडे 10 मला बनाते, 10 माले को बिना उसी का मीटर आता कैसा है? आता आपण आपल्या मुद्द्याबद्दल चर्चा करू. तुम्ही त्याचा पहिला मीटर लावून टाका, जो लिहिलेला आहे तुम्ही, कारण तुम्ही स्वतः सांगता की तुम्ही नोटीस त्यांना दिली, तर त्याप्रमाणे तुम्ही केलेलं काम चुकीचं नाही. समजलं का? बघा मी FIR नोंद होत नाहीये, मी तुमचा मीटर देऊ शकत नाही परत तुम्हाला. तुम्ही वरिष्ठांना सांगा, देशमुख साहेबांना चांगलं ओळखतात मला देशमुख. ठीक आहे. राम देशमुखला सांगा, शर्माने जप्त केलेलं आहे. ऍडव्होकेट शर्मा, मनमोहन शर्मा त्याला सांगा, पाहिजे त्याला फोन लावून घ्या, बोला शर्मा साहेबांनी आमचा मीटर जप्त केलेला आहे. मग तुम्ही माझ्यावरती FIR लॉस करा, तुम्ही माझ्यावरती FIR लॉस करा. हा तसं ठीक आहे. हा, आणि माझं मीटर चेंज करा. जे मीटर डिलॅबरेट पोझिशन तुम्ही टाकले खेचले ते तुम्ही व्यवस्थित करू द्या. व्यवस्थित सगळं करू दे. हा. मग पण मी अजून बोलतो, ऐकून घ्या ना. लाईट आहे ना? वगैरे आम्ही येणार वगैरे नाही तिकडे असं काय आम्ही जातो. नाही, काय लावा, लावा, लावा. बोलल्याप्रमाणे शर्मा साहेबांनी बोलतो. 2 मिनिटं. नाही, साहेब काय म्हणायचं बघा. थांबा जरा, please. सगळे बाहेर जा. सगळे थांबा बघा. तुम्ही पण थांबा. अरे 2 मिनिटं थांब ना बाबा. हा बाबा. हा बालता. एखादा माणूस व्हेंटिलेटर करूया तुमच्याकडे वाक्याला पण तुम्हाला सांगू तुम्ही ऍडजस्ट करताय दर वेळेस विचारते मागच्या वेळेस पण हेच आपलं झालं होतं, कोण शिनाळ म्हणून आले होते ना, शिनाळ त्यांनी किती हे केलेलं होतं, 3 दिवस कंटिन्यू मागे होता. मागे तुम्ही वरिष्ठांचं केलं माहिती आहे वरिष्ठ. तुमच्या खालचा स्टाफ काय करतो ते तुम्ही बघत नाही. विदाउट इंटिमेशन काढला माल तुमच्या घरात लाईट काढली नाही घालणार का? 70 काय बोला हे करताना काय बोला
क्या नाम है आपका? मी पोलीस डिपार्टमेंटमधून बोलतो पाहिजे ठीक आहे मला ते कोणाचा नाही काय झालंय मला समोर लावतं त्याच्या भावाचा म्हणून मी लावत होतो अरे नंबर गलत आहे पिसा पाहिजे ये लिख के उसने दिया था हाँ जो हम बता रहे नाम का नंबर गलत है वो हो सकता है कट कर दो हो सकता है जीएसटी वाले ये क्या पेरोल पे नहीं पेरोल वाले आप लोग ऐसा करेगा ना जीएसटी में जल्दी बंद होएगा होने वाला है आप लोग ऐसा करेगा अपने पब्लिक को अपने खिलाफ करेगा ये प्रॉब्लम काम अपने काम कर रहे हैं वो जो आप बोल रहे हैं हॉस्पिटल चोरी टाकलंच नाही नव्याण्णव 30 40 हेलो हाँ सिंपल बात एक सिंपल बात पहले कुछ लाइव लाइव क्या किसको दिखा रहे हैं लाइव है फेसबुक पे किसको दिखा रहे हैं पब्लिक को इधर से आए इधर से आए और मैं यही केस के बिल्डिंग का ही हूँ छुट्टे क्यों लेके खड़े हैं अरे भाड़ो बोलो बात बोलो नहीं अंदर सुनो ना बात करो हाँ वही बात किया हमने। आपको मैं मैडम को बुलाया किसका चैनल है कमला का देखिए सर आपसे जो हमारा बात हुआ हम लोग बीएसटी के खिलाफ नहीं है हम लोग यही चाहते हैं कि आप जब कोई उपभोक्ता का अगर मीटर चेंज करना चाहते हो तो उपभोक्ता उसका मालिक है ठीक है आप उससे परमिशन लो उससे आप अनुमति लो बाद में आप उसको हाथ लगाओ नहीं तो आप चोरी कर रहे हो आप भी काम कर रहे हो हम लोग सब भी काम करते हैं इधर कोई राजा प्रजा ऐसा कानून नहीं है हमारा एक ही है जो हमारा कानून है कॉन्स्टिट्यूशन नथिंग ग्रेटर देन दैट हाउ कैन यू डेयर व्हेन सीएम इज हिमसेल्फ इज सेइंग लाइक residentials are excluded then how you are putting us on what condition you are putting us that also without intimation without consent इसका जवाब आप अपने जीएम से लीजिए और हर उपभोक्ता को दीजिए बिना इसके अगर आप हाथ लगाते हैं तो आपके ऊपर इस तरीके का एफआईआर होगा ठीक है आप चोरी कर रहे हो सॉरी टू से दैट चलिए समाप्त हुआ फिर मिलेंगे थैंक यू
उनके ग्रुप के है शेनोय, कमलाकर शेनोय के ग्रुप के, कमलाकर शेनोय के ग्रुप के शेनोय, इनका नाम क्या है? उनका नाम नहीं पता, वो उनके ग्रुप के ही है ना सर, एग्जैक्ट नाम हम नहीं पता। और सब एक्टिविस्ट ही है, सब एक्टिविस्ट ही है सब। म्हणून बोलतो 20 प्रमाणे काढलं तर यावशी होईल आणि जर हळद काढली ना तर तुमच्या असं की आपलं सकाळी यायचं काम होऊन कधी आमचं पण आंबा आम्ही सर बिंदा शूटिंग है शिंदा ही कर रहा है। दोन ऍप्लिकेशन एक आमच्या एनजीओ कडून एक तुम्हाला मदत केली ऑलरेडी अगोदर, आता तुम्ही पण मला सहकार्य करा, कारण हे काय वाट तुमचे सगळ्यांचे मला तुमच्याशी काही नाही. मी तुम्ही होता मारामारी बोललो पण की तुम्ही विदाउट कसं काय म्हणजे त्या बघा बरं तुमच्या एखाद्याच्या घरात काही कॉम्प्युटर काम चाललेलं काय कोई ऑक्सीजन पे रहेगा, किसी का मीटर चालू रहेगा। हो अशी ऑर्डर आलेली आहे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन या ना त्यांच्याकडे. समोरच्या माणसाला माहिती पाहिजे. त्याला मी म्हटलं की एखाद्याचं कॉम्प्युटरवर काम चालू असेल तर सगळा डाटा गेला ना तुम्ही काय पण कायदेशीर काम करायला आम्हाला काही हरकत नाही, कायदेशीर काम करायला. बघा शेवटी बघा आता तुम्ही पण आहे, जर तुम्हाला पण 4-5 झाला तर घर सांभाळणार, education सांभाळणार, ऑफ केलं स्मार्ट मीटर इकडे पडतात. आता इंटिमेशन जेवायला काढायची वेळेला दिली गेली मी 2 दिवसात देतो तुम्हाला. आज गोष्ट उद्या तुम्हाला काय उद्या का तुम्हाला थँक्यू. थैंक यू सर।
अच्छा नो सर नाही, का नाही तुम्ही? आले का? थोडं लागेल ना पण नाही रे. म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट तो मॅडम दुपारी आम्हाला घेऊन जाऊ. हां हां इधर बाइट हाँ अभी हमने सिंगर साहब से मिले बाहर आ जाओ बाहर. यहाँ आ जाओ, ये लाइट भी है, आप यहाँ आ जाओ. आप लोगों ने यहाँ पे आ जाओ ना. पुलिस स्टेशन है यहाँ पर. देखिए, तो अभी हम लोग सीनियर साहब को भी मिले, एडवोकेट शर्मा जी ने भी बात किया, मैंने भी बात किया. सीनियर साहब ने आश्वासन दिया है कि आप लोग लिखित कंप्लेंट दीजिए, इनके खिलाफ कार्रवाई होगी, FIR फाइल होगी. अलग सिटीजन ग्रुप के नाम से मैं कमलाकर शिवाय सर हम लोग कंप्लेंट देंगे लिखित में, शर्मा जी लिखित कंप्लेंट देंगे. अभी इन लोग के जो दस्तावेज है हमारे पास वो हम लोग कोर्ट में प्रोड्यूस करने के लिए रखे हैं. स्मार्ट मीटर वगैरह जो सब हम लोग ने जब्त किया है, उसके बारे में अभी इन लोग ने हमसे मांगा भी नहीं कि वापस दो. वो लोग क्या बोलते हैं वो देखते हैं. लेकिन आज आप लोग को ये बताने की वजह ये है कि आप लोगों को जागरूक रहना ज़रूरी है कि कहीं पर भी ऐसा है तो आप तुरंत पुलिस को बुलाइए, काम रुकवाइए. जो मीटर बदली कर रहा है उसको रोक के रखिए, उसका सामान जो आपके कब्जे में रखिए और पुलिस स्टेशन लेकर जाइए. हर पुलिस स्टेशन में इनके खिलाफ कंप्लेंट गई है. हम भाईखला, अनिलपाड़ा, नाथपाड़ा, पाईधोनी हर पुलिस स्टेशन में गए और वहाँ पर 7 लोगों जो सीनियर साहब हैं उनसे मिले और हर किसी को तकलीफ है क्योंकि पुलिस का भी टाइम वेस्ट होता है, आम नागरिक का भी टाइम वेस्ट होता है. और ये लोग जो काम कर रहे, जो कार्रवाई कर रही है BST, वो इलीगल कर रही है क्योंकि उन लोग की नोटिस ही इलीगल है. हमारे पास दस्तावेज भी है जहाँ पर सीनियर साहब लोग ने साइन की है नोटिस पर और ऊपर किसके नाम की नोटिस है वो नाम नहीं लिखा है. नाम नहीं लिखा है, ना इनवर्ट नंबर ना आउटवर्ट, किसको इशू करे वो भी नहीं पता. और उसमें इन्होंने अभी BST ने बताया कि राम देशमुख साहब है. राम देशमुख साहब के ऊपर ऑलरेडी बहुत सारे मैं खुद पर्सनली कंप्लेंट कर चुका हूँ, लेकिन अभी तक ना GM ने और ना ही उनके सीनियर ने राम देशमुख के ऊपर कोई एक्शन लिया है. तो अभी इस वजह से आप लोग सतर्क रहिए और कहीं पर भी कुछ है तो आप मुझे कांटेक्ट कर सकते हैं. काइजोर एस मिठाईवाला 7738144347. कमला के शिनोय सर को भी टैग कर सकते हैं, उनको भी कांटेक्ट कर सकते हैं. हम लोग आपकी सहायता के लिए आपकी मदद करेंगे और इन लोगों के खिलाफ ऐसे ही FIR करते जाएंगे जब तक ये लोग सुधरेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलिए आपको क्या बोलना है? अभी खाली आप उनको बता देंगे कि हमारा मीटर चेंज करो और हम आपको बिना जो मीटर जो के वो देंगे. हाँ, अभी यहाँ का भी मीटर जो निकाला है तो वापस लगवा के वो लोग ले रहे. तो आप पुलिस स्टेशन ने भी उनको वही डायरेक्शन दिया है जैसा भाईखला पुलिस स्टेशन ने दिया था कि इनका जो पुराना मीटर है वो लगवा के, और ये लोग अभी पुराना मीटर लगवा रहे हैं. जो इलेक्ट्रॉनिक मीटर लगवा रहे, स्मार्ट मीटर जो लगाया था वो निकालेंगे, वापस पुराना इलेक्ट्रॉनिक मीटर लगवा देंगे. बराबर शर्मा जी? साहेब बोलत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. पुलिस का